जाता जाता हे पुस्तक घेऊन जा, म्हणजे तुमचंही जीवन केळकरांच्या प्रमाणे कृतार्थ होऊ शकेल. खूप खूप धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना, आज हे पुस्तक प्रकाशन समारंभानंतर विशेष सवलतीच्या दरात, म्हणजे 300 रुपये मूल्य असलेलं पुस्तक आज 200 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण सर्वांनी त्याचा निश्चित लाभ घ्यावा. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर आजचे प्रमुख वक्ते, गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष आणि दादांचे परमस्नेही ज्येष्ठ विचारवंत श्री मुकुंद दातार साहेबांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकावर त्यांचे विचार मांडावेत. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व परमार्थप्रेमी सुहृदजनो, आज खरोखरच अतिशय उत्तम अशा सांस्कृतिक समारंभात आपण सगळेजण सहभागी होतो आहोत. दादा केळकर यांच्या आठवणींचा आलेख असणारं पुस्तक छापील स्वरूपात आणि ई बुकच्या माध्यमातून स्वामी कृपा मिळवून या ठिकाणी प्रकाशित होत आहे. आणि या ऐतिहासिक समारंभाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. ही गोष्ट परमार्थ साधकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची आहे, धन्यतेची आहे. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. या ठिकाणी बोलत असताना प्रमुख वक्ता, नुसतं वक्ता म्हटलं तरी चालेल, अशा प्रकारे मी काही बोलावं, पुस्तकावर भाष्य करावं असं आत्ता सुचवलं गेलं. पण मला दिलेल्या वेळेमध्ये मी जे बोलणार आहे ते फक्त पुस्तकावर नाही आहे, तर पुस्तकाच्या लेखकावरही आहे. आणि याचं साधं कारण असं की जसं व्यक्तित्व असतं तसं कवित्व असतं. व्यक्तित्व थोर असेल तर कवित्वही थोर होतं. हा अविनाभाव असतो, शिवशक्ती संगम असतो. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जेव्हा हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलं, आत्ताही आपण त्याच्यावरचं मुखपृष्ठ पाहिलं, नावही आपल्याला परिचित झालं आहे, आयुष्याची गोळाबेरीज. चित्र आहे मधमाशी आणि पोळ्याचं. दादांनी अशा प्रकारच अनुभवाचा मध हा मिळवलेला आहे. आणि त्या सगळ्याचं जे काही एकत्र अक्षररूप झालं आहे, ई बुकलासुद्धा अक्षर म्हणायला हरकत नाही, तर जे अक्षररूप झालं आहे त्याला त्याने अत्यंत विनयशीलतेनं, तो त्यांचा अंगभूत स्वभाव आहे, गोळाबेरीज असं नाव दिलं आहे. गोळाबेरीज या शब्दाचा अर्थ जे जे काही आहे ते गोळा करायचं आणि त्याची वजाबाकी न करता बेरीज करायची, एवढाच असतो. याच्यामध्ये मिश्रण असतं, पण रसायन असतंच असं नाही. पण पुस्तक आपण वाचायला लागलं तर लक्षात येतं की इथं रसायन आहे, इथं सार टिपलेलं आहे. आणि म्हणून एक विद्यार्थी म्हणून या पुस्तकाचं वर्णन करायचं झालं तर आयुष्याची गोळाबेरीज नव्हे, तर आयुष्याचा नवनीत कुंभ अशा प्रकारचं वर्णन जरूर करावं असं मला वाटेल. एक गोष्ट आत्तापर्यंत आपल्या कोणाला सांगितली गेली नाही आणि ती मी सांगण्याची गरज आहे म्हणून सांगतो की आज या ठिकाणी मी फक्त वक्ता म्हणून आलेला नाही, तर दादांचा खूप जवळचा नातेवाईक म्हणून आलेला आहे. माझ्या सौभाग्यवतीचे ते सख्खे आते भाऊ आहेत. आणि आम्ही त्यांना अनेक वर्ष, जे 30-40 वर्ष होऊन गेली, त्यांचं जे घरगुती नाव आहे मधू, त्याला मधू दादा म्हणूनच ओळखतो. आणि आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये मधू दादा ही व्यक्ती वयानं नव्हे, अनुभवानं ज्येष्ठ असणारी, कर्तृत्वानं श्रेष्ठ असणारी आणि मानवतेचा खऱ्या अर्थानं चालता बोलता शब्द मुद्दानं वापरतो, आदर्श वाटावी अशा प्रकारचे. जीवनपट उलगडत असताना माझ्या मनात विचार येतो
1967 पासून त्यांचा माझा परिचय आहे. तो का हे तुमच्या लक्षात सहजपणे येऊ शकेल मेहुणे म्हटल्यानंतर. आणि 1967 पासून आत्तापर्यंत जे काही मी म्हणतो आहे ते मला जाणवतं की मी त्यांचा नातेवाईक आहे का मित्र आहे. मला मित्र जाणवतं. आणि हा मित्रसुद्धा ज्ञानदेवाने जे मैत्र सांगितलेलं आहे ते मैत्र जपणारा, जपायला शिकवणारा, जसं आपण ऋणानुबंधी म्हणतो, स्नेहानुबंधी म्हणतो, तसं मैत्रानुबंधी पण म्हटलं पाहिजे. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व त्यांच्या ठिकाणी आहे. ते फार मोठे शास्त्रज्ञ आहेत, उत्तम वैज्ञानिक आहेत, विज्ञाननिष्ठ आहेत. पण फारच पूर्वी त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की परदेशी जाण्यापासून विद्यापीठाच्या अत्युत्तम पदव्यांच्या पेक्षासुद्धा मनुष्य मात्राला एक पदवी मिळवणं मोठं कठीण आहे आणि ते अत्यंत आवश्यक आहे. ती पदवी आहे सच्चिदानंद पदवी. आणि संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, संत श्रेष्ठ एकनाथांनी म्हटलं आहे, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. नर आणि नारायण जोडी ही आपल्या परंपरेमध्ये श्रेष्ठ आहे. त्या नराला नारायण होण्यासाठी भगवंतानं कृपा केली आहे. फक्त कस्तुरी मृगाप्रमाणे आपल्या ते लक्षात येतं आहे की नाही हाच प्रश्न आहे. ज्या थोड्यांच्या लक्षामध्ये ते आले त्याच्यामध्ये दादा केळकर आहेत असं लक्षात येईल. त्यांच्या माझ्या गेले सांगितल्याप्रमाणे अनेक वर्षात अनेक गाठीभेटी झाल्या आहेत. आम्हा दोघांचे नातेवाईक असणारे, ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक असणारे एक सावंतवाडीचे डॉक्टर बाळासाहेब लेले म्हणून आहेत. आम्हा तिघांच्या गप्पा किती रंगतात हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. नातेवाईक जेव्हा येऊन सांगतात की आता पुरे झालं म्हणून, तेव्हा आम्ही थांबतो. अगदी अलीकडचं उदाहरण सांगायचं तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला औदुंबर या ठिकाणी आमच्या कुटुंबाचं काही संमेलन भरलं होतं. त्यात आम्हा तिघांनाही वेळेच्या आठवणी करायला लागत होत्या. मात्र त्या ठिकाणी खूपदा दादा बोलतात आणि आम्ही ऐकतो असं सुद्धा असतं, हे ध्यानामध्ये घ्या. पण खरंच दादांचं बोलणं मी शेवटी म्हणणार आहे तसं अत्यंत रसाळ आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. आत्ता बोलताना आपण बघितलं एक वैज्ञानिक माणूस, पण किती साध्या सोप्या तुमच्या माझ्या काळजाला थेट भिडणाऱ्या अशा अनुभवाच्या भाषेमध्ये बोलत होता. मी विचार करतो आहे, आत्ता त्याने मुक्तानंदांचा उल्लेख केला ना, मुक्तानंद स्वामींचा. त्यांना ते 1965 भेटले. 1965 आणि आता आहे 2017. 50 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला आहे. या व्यक्तीनं मुक्तानंद असतील, गुळवणे महाराज असतील, दत्त महाराज कवीश्वर असतील, परमपूजनीय जनार्दन स्वामी असतील, सरदेशमुख महाराज असतील, या सगळ्या महापुरुषांना भेटून आपलं जीवन परमपवित्र पावन करायचा प्रयत्न केला आहे. याचा सुवर्ण महोत्सव झाला आहे. 50 वर्षे झाली आहेत. हे या प्रसंगामध्ये आपण खास करून लक्षात घेण्याची गरज आहे. आत्ता ते जे मनोगत बोलले तेच अक्षरबद्ध त्यांनी पुस्तकामध्ये केलं आहे. पुस्तक वाचून, आता डॉक्टर कामत सर म्हणाले तसं पुस्तक वाचून मी आपल्याला सांगतो की खरंच आयुष्याची ही गोळाबेरीज नवनीत कुंभ तुम्हाला आणि मलासुद्धा एका शब्दात ये हृदयीचे ते हृदयी घातले हीच भावना निर्माण करून देईल. एवढी अमृताची अक्षरं, अमृत म्हणजे परमामृत, परमामृत म्हणजे अनुभवामृत, अनुभवामृत म्हणजे अध्यात्माचं अमृत, त्यानं रचलेली आहेत. एक सुंदर अशा प्रकारची ती माळ आहे ज्याच्यामध्ये आठवणींचा धागा मोठा छान आहे. मग अशी आपण ऐकलं ना, मी पतंग आणि धागा पांडुरंग, तसा काही धागा त्या ठिकाणी गुंफलेला आपल्याला दिसेल एवढी खात्री मी जरूर आपल्याला देतो. एक मात्र वेगळा विचार थोडा मांडतो. त्याचं उत्तर आपण सगळ्याच पारमार्थिकांनी दिलं पाहिजे. दादांनासुद्धा तो विषय मी अनेकदा सांगितला आहे, डॉक्टर लेलेनं आपण सांगितलं आहे की परमार्थ मार्गीचे परमोच्च पाईक, हे शब्द प्रथम लक्षात घ्या. परमार्थ मार्गीचे परमोच्च पाईक हे 2 प्रकारचे असतात. एक अवतारी सत्पुरुष असतात आणि दुसरे लोकशिक्षक संत असतात.
अवतारी सत्पुरुषांची वागण्याची आणि उपदेश करण्याची पद्धत वेगळी असते. लोकशिक्षक संताची वागण्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते. हिंदी शब्द वापरायचा तर मंजिल किंवा काशी ठरलेली आहे, परमोच्च परमार्थ प्रवास. पण या वाटा मग भिन्न का वाटतात? पुन्हा शब्द वापरतो, अवतारी सत्पुरुष आणि लोकशिक्षक संत, यात नेमकं अंतर आहे का? असलं तर आम्हाला कोणी समजावून सांगणार आहे का? हा फक्त यक्ष प्रश्नच राहणार आहे? हा प्रश्न अनेकदा मी दादांना विचारलेला आहे. दादांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण तेव्हा मला जाणवलेली गोष्ट खास नमूद करून मी थांबणार आहे की दादा दुसऱ्याची मतं खोडत असताना मतच खोडतात, नम्रपणे खोडतात. मताच्या मागचा माणूस कधी खोडत नाही. आणि हे फार महत्त्वाचं असतं. अध्यात्माच्या क्षेत्रात अधिक महत्त्वाचं असतं, कारण एक काट्यावरून चालणं आहे, फार विलक्षण आहे. पण मी दादांचे अनुभवलं आहे आणि म्हणून मला त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यात आणि जगण्यात ज्ञानदेवांचीच ती ओवी पुन्हा पुन्हा आठवते. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. दादांचं बोलणंच फक्त कल्लोळाचं नाही आहे, दादांचं जगणंसुद्धा अमृत कल्लोळाचं आहे. म्हणून आधुनिक कवी बाबू बोरकरांच्यासारख्या शब्दात म्हणतो, बोल जैसे अमृत कल्लोळाचेच नव्हे, जिणे अमृत कल्लोळाचे. किंवा बोरकरांच्या शब्दात, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. दादा या अर्थानं सार्थ आहेत, यथार्थ आहेत आणि कृतार्थ आहेत. याचा अनुभव आज आपण सगळे एकत्र घेतो आहोत. ही सुद्धा सुवर्णसंधी आहे, अमृतसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढं विचार आपणासमोर मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे सुप्रिया लिमये यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक श्रोते, आजचे उत्सवमूर्ती दादा केळकर यांचं पुस्तक प्रकाशन करताना ईबुक स्वरूपामध्ये करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल मी संयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि आपण सगळेच जण प्रमुख पाहुण्यांना ऐकायला अगदी आतुर आहोत. पण मी अगदी 2 मिनिटात बुकगंगाची ओळख करून देते आपल्याला. साधारण 2010मध्ये पहिलं विश्व साहित्य संमेलन अमेरिकेला झालं. तेव्हा एका ज्येष्ठ साहित्यिकांनी एक खंत व्यक्त केली की इंग्लिश पुस्तकं कुठेही एका क्लिकवरती मिळतात, पण मराठी पुस्तकांसाठी असं पोर्टल अवेलेबल नाही. तर माझे मोठे बंधू मंदार जोगळेकर जे अमेरिकेमध्ये असतात, त्यांनी आपण काहीतरी करू असं त्यांनी आश्वासन दिलं. तर ते म्हणाले की आजची यंग जनरेशन नुसतं बोलत असते पण करत काही नाही. हे डोक्यात ठेवून बुकगंगा.comची सुरुवात केली. सुरुवातीला ईबुकमधून पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावी, वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही सुरुवात केली. पण ईबुक अवेअरनेस इंडियामध्ये, भारतामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला असं जाणवलं की साधारण पुण्या मुंबईमध्ये पुस्तकं इझिली अवेलेबल असतात, पण पुण्या मुंबईच्या बाहेर कुठल्याही प्रकारची पुस्तकं अवेलेबल होऊ शकत नाहीत. किंबहुना ती खूप कमी वेळा मिळतात, उशिरा मिळतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात. तर आम्ही एका क्लिकवरती किंवा एका फोनवरती पुस्तकं मिळतील अशी व्यवस्था सुरू केली. बुकगंगा.comवर आज साधारण 1 लाखापेक्षा जास्ती प्रिंट पुस्तके आणि 15,000पेक्षा जास्ती ईबुक, मराठी ईबुक्स आत्ता बुकगंगा.comवरती अवेलेबल आहेत. ही सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा सुरुवातीला पुण्यामध्ये 5 कस्टमर एक्झिक्युटिव्ह आमच्या इथे होते, जे पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोचवत होते. पण वाचकांचा इतका प्रतिसाद होता आणि तेव्हा असं जाणवलं की ईबुकपेक्षाही प्रिंट पुस्तकांची जास्ती अवेलेबल करून देणं हे जास्ती गरजेचं आहे. त्याप्रमाणे आम्ही
घरबसल्या एका क्लिकवरती किंवा एका फोनवरती पुस्तकं मिळावी ह्यासाठी रत्नागिरीमध्ये कॉल सेंटर सुरू केलं. आज साधारण 25 मुली तिथे फक्त कॉल्स घेण्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते पुस्तकाचं नाव माहिती असतं किंवा ऑथर माहिती असतो किंवा कंटेंट काय आहे हे माहिती असतं, पण ते पुस्तक कुठे मिळेल हे समजू शकत नाही. त्यासाठी आपण महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, बाईट्स ऑफ इंडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून एका पुस्तकाचा रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या खाली वेबसाईटचं नाव आणि फोन नंबर अशी सुरुवात केल्यानंतर 5 जणांची जी आमची टीम होती ती साधारण आता जवळजवळ 150 लोक फक्त बुकगंगासाठी काम करत आहेत आणि हे मराठीसाठी स्पेशली बुकगंगा.com ही सुरुवात केली आहे. आत्ताची नेक्स्ट जनरेशन वाचते कमी किंवा त्या जनरेशनमध्ये त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी बुकगंगा नेहमीच प्रयत्न करत असते. सुरुवातीला ई-बुक, नंतर प्रिंट बुक आणि आता ऑडिओ बुकसुद्धा आपण अवेलेबल करून दिलेली आहे. बुकगंगा.com आपण आत्ता आम्ही एक नवीन प्रयोग केला. दिवाळीमध्ये चांगल्या लेखकांचे दिवाळी अंक ऑडिओ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले. तुम्ही जर का गुगल प्ले स्टोअरला गेलात आणि बुकगंगा ऑडिओ रीडर असं जर का डाउनलोड करून घेतलं तर त्याच्यामध्ये काही दिवाळी अंक तुम्हाला फ्रीमध्ये वाचायला मिळू शकतील. आणि आता मान्यवर लेखकांची ऑडिओ बुकसुद्धा बुकगंगा.com या साईटवरून अवेलेबल होत आहेत आपल्या सगळ्यांसाठी. मला आज सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आज प्रकाशित होणारं हे ई-बुक आणि जगभरात वाचली जाणारी सगळी ई-बुक्स ही साखरपा हे कोकणातलं एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावांमध्ये हे ई-बुक तयार होत असतात. जवळजवळ 150 लोकांची मी म्हटलं तशी टीम पूर्णपणे बुकगंगा.comसाठी काम करत असते. ही पुस्तकांची गंगा घरोघरी वाहती राहावी किंवा वाचकांपर्यंत पोचावी यासाठी आम्ही ह्या अशा कार्यक्रमांमधून वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि बदलत्या पिढीप्रमाणे, बदलत्या काळाप्रमाणे, बदलत्या माध्यमातून कशी पुस्तकं लोकांपर्यंत पोचवता येतील, वाचकांना कशी उपलब्ध करून देता येतील याचा नक्कीच बुकगंगा नेहमी विचार करत असते. बुकगंगा.com याच्यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, सर्व प्रकाशकांची सर्व पुस्तकं तिथे आम्ही अवेलेबल करून देतो. जर का ती पुस्तकं तिथे नसतील तर ती सोर्स करून द्यायची व्यवस्था आम्ही करत असतो. आणि आपल्यासारख्या वाचकांचा बुकगंगाला नेहमीच प्रतिसाद मिळत असतो. आणि आत्ता जे डेक्कनचं इंटरनॅशनल बुक सर्व्हिस आहे तिथे आमचं ऑडिओ स्टुडिओ सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सर्व पुस्तकं प्रिंट कॉपीमध्ये, ई-बुकमध्ये किंवा ऑडिओ स्वरूपातसुद्धा मिळू शकतील. आज आम्हाला इथे संधी बुकगंगाला दिली आणि हे पुस्तक प्रकाशन करण्याची संधी दिली, त्यामुळे आपल्या संयोजकांचे मनापासून आभार आणि रसिकांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दातार सर. आता यानंतर दादांना माहिती नसलेला, थोडासा अनपेक्षित असलेला कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. तो म्हणजे पुणे सत्संग परिवारातर्फे दादांचा सत्कार केला जाणार आहे. परमपूज्य जनार्दन स्वामींचा शिष्य समुदाय जगभर पसरलेला आहे. त्यांचा पुण्यातला शिष्य परिवार सत्संगासाठी नेहमीच एकत्र असतो. या सत्संगातर्फे उपासना, ध्यान, अनुभव कथन, आध्यात्मिक चर्चा असे अनेक उपक्रम राबवले जातात. दरवर्षी परमपूज्य स्वामींच्या आज्ञेप्रमाणे श्री गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अंधशाळेला मदत, विकलांग मुलांना मदत, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम सत्संग परिवार राबवित आहे. पुणे सत्संग परिवार टाकरखेडा येथील प्रमुख आश्रम श्री प्रभू दत्त मंदिर यांच्या अंतर्गत काम करीत असून परिवाराला वेळोवेळी श्री भंगाळे सर व श्री अभयदादा खेर यांचं मार्गदर्शन मिळत आहे. या वाटचालीमध्ये आजची उत्सव मूर्ती श्री दादा केळकर यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्याच मौलिक मार्गदर्शनाखाली सत्संग परिवाराची वाटचाल चालू आहे. आणि म्हणूनच सर्वांच्या लाडक्या दादांचा आज सत्संग परिवारातर्फे गौरव केला जात आहे. यानंतर मी श्री गुरुभाऊ शेणोलीकर यांना विनंती करते की त्यांनी दादांचा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करावा.
राजेंद्र कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी पगडी व उपरणं देऊन दादांचा गौरव करावा. वाळुंजकर सरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दादांचा गौरव करावा. श्रीयुत सावदेकर आणि रवी जोशी यांना अशी विनंती आहे की त्यांनी आकाशवाणीतर्फे स्वामी समर्थांची मूर्ती देऊन दादांचा सत्कार करावा. यानंतर सौ माधुरी दातेंना विनंती करते की त्यांनी काकूंचा सत्कार करावा. यानंतर श्रीयुत मदन कुलकर्णी आणि श्री कौंडिन्य यांना अशी विनंती करते की त्यांनी सखाराम आठवलेंचा सत्कार करावा. यानंतर श्रीयुत चुरी यांचा सत्कार राकेश पारंगे करतील. श्रीयुत सतीश चुरी हे 90 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा यांनी केली असून नमामि नर्मदे हे स्वानुभवाचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि महाअवतार बाबाजींशी त्यांची भेट हिमालयातल्या भ्रमंतीच्या वेळी झाली आहे आणि त्यांनी मुंबई ते शिर्डी असा 25 वेळा पायी प्रवास केला आहे आणि 2 दिवस देवाचे हे साईबाबांवरील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. सत्संग परिवारातले श्री कौंडिन्य यांच्या हस्ते श्री सतीश चुरींचा सत्कार इथे झालेला आहे. श्री योगेश्वर महाराज यांचा सत्कार करण्याची विनंती मी अतुल करमरकर यांना करते. श्री योगेश्वर दादा गोखले हे नावाप्रमाणेच कन्हैया डेअरीचे संचालक आहेत. गुरुगादीवर असून ते स्वामीजींच्या शिष्यांना यथोचित मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात. त्यांचा सत्कार श्रीयुत अतुल करमरकर हे करत आहेत. यानंतर श्रीयुत कौंडिन्य यांना विनंती करते की त्यांनी अभय दादा खेर यांचा सत्कार करावा. योगेश दादांचा सत्कार पुणे सत्संग परिवारातर्फे श्रीयुत पारंगे हे सत्कार पुन्हा करतील.
श्रीयुत अभय महाराज खेर यांचा सत्कार पुणे सत्संग परिवारातर्फे श्री कौंडिण्य करतील. या श्रीयुत किरण मोघे यांचा सत्कार बेळगावहून आलेले आहेत आणि आपल्या भक्ती संगीताने अगदी सुरेख वातावरण निर्मिती त्यांनी इथे केलेली आहे. श्रीयुत हेमंत जोशी हे स्वामीजींचे अनुग्रहित शिष्य असून त्यांच्या आज्ञेनुसार वाङ्मयीन सेवा मनापासून आणि उत्तम प्रकारे करतात आणि पुस्तक प्रिंटिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. आणि यावेळी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानण्याचा मी सखाराम आठवलेंना विनंती करते की त्यांचा सत्कार त्यांनी करावा. श्रीयुत चुरी यांचा सत्कार पुणे सत्संग परिवारातर्फे पण होतो आहे. तर एकदा टाळ्या वाजवूयात आपण त्यांच्यासाठी. श्रीयुत कौंडिण्य हे त्यांचा सत्कार करतायत. सौ सुप्रिया लिमये यांचा सत्कार आता होणार आहे. ह्या बुक गंगाच्या डिरेक्टर असून सदर पुस्तक त्यांनी ई बुक ह्या प्रकारात पब्लिश केलं असून आपल्या सगळ्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेला आहे. मी सखाराम आठवलेंना विनंती करते की त्यांनी सुप्रिया लिमये यांचा सत्कार करावा. आज आपण ज्या हॉलमध्ये बसलो आहोत तो हॉल योगेश देसाई यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यांचाही सत्कार या इथे होतो आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलेलं आहे ते श्री हेमंत सरदेसाई यांचा सत्कार इथे होतो आहे. हे एक उत्तम आर्टिस्ट असून कव्हर आणि इतर सगळं डिझायनिंग हे त्यांनी केलेलं आहे. मी सखाराम आठवलेंना विनंती करते की त्यांनी श्रीयुत हेमंत सरदेसाई यांचा सत्कार करावा. या कार्यक्रमासाठी माझे मित्र अविनाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी या कार्यक्रमाबद्दल ही सगळी जी अरेंजमेंट आणि व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद तर आहेच, पण आपल्या समस्त जमलेल्या लोकांतर्फे मी त्यांना फ्लॉवर बुके देऊन शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर दादांचे बंधू श्री विनय केळकर दादांचा सत्कार करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. श्रीयुत विनायक केळकर. श्रीयुत दादा शाळीग्राम हे पण उपस्थित आहेत. यानंतर श्री व सौ किरण मोघे यांनाही दादांचा सत्कार करायचा आहे. मी त्यांनाही अशी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन दादांचा सन्मान करावा.